हरि ओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. स्मृती विस्मृती भाग 1. लाओत्से ओवीत पुढे सांगतो की ज्ञानतृष्णा असलेला दिवसेंदिवस शिकण्याचे उद्दिष्ट बाळगून असतो. ताओची तृष्णा असलेला दिवसेंदिवस विस्मृतीत जायचे उद्दिष्ट ठेवतो. ज्ञान आणि स्मृती यात फरक आहे. एखादी वस्तू पाहिली की ती स्मृतीत जाते, ती वस्तू आपल्या लक्षात राहते. याचा अर्थ त्या वस्तूचे ज्ञान आपल्याला झाले असे नाही. जेव्हा ज्ञान होते तेव्हा ते स्मृतीत जाते, परंतु स्मृतीत जतन होते तेव्हा ते ज्ञात झाले असे नाही. ज्ञानाबरोबर स्मृती आहे, परंतु स्मृतीबरोबर ज्ञान नाही. यामुळे ज्ञानतृष्णा असलेला स्मृतीमुळे त्यावर सतत विचार करत असतो. त्यात जो शास्त्रज्ञ असतो तो त्यावर पुढील संशोधनात गर्क होतो. बाकी जण त्याच्या उपभोगाचे पुन्हा पुन्हा उपभोग घेण्याचे संचित साठवतात. परंतु जो ताओ दर्शनी असतो तो एका ताओत शिवाय अन्य गोष्टी विस्मृतीत पाठवतो, कारण त्याला एकमेवा द्वितीय ताओशिवाय अन्य काहीही नको असते. यामुळे एक स्वाभाविक गोष्ट घडते. शास्त्रज्ञ संशोधनाच्या इच्छेने आणि बाकी जन उपभोगाच्या इच्छेने संचितात अडकतात आणि त्यांच्या आयुष्याचा प्रवास सुरू होतो. भौतिकाची स्मृती त्यांना पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या न संपणाऱ्या प्रवासाला जुंपते. परंतु ताओची अभिलाषा असलेल्यांचा भौतिक विस्मृतीमुळे त्यांचे भौतिक संचित नसते. ते भौतिकाच्या उपभोगाच्या दृष्टीने मुक्त होतात. त्याचबरोबर त्यांची ताओ तृष्णा संचित होत असल्यामुळे त्यांचा भौतिकातून मुक्त परंतु ताओ प्राप्तीसाठी पुनर्जन्म होतो. ज्या जन्मी ताओ दर्शन होते, साक्षात्कार होतो, त्या जन्मी ते पूर्ण मुक्त होतात. जीवनाची यात्रा सुफळ संपूर्ण असते. वास्तवात आत्मज्ञान सर्वांना मूलतः असतेच, परंतु भौतिक ज्ञानलालसा असलेल्यांचे आत्मज्ञान, मग ते संशोधन करणाऱ्यांचे असो किंवा उपभोग घेणाऱ्यांचे असो, त्यांच्या भौतिक ज्ञानाच्या पांघरुणाखाली झाकले जाते. कारण असे दोघेही तत्वतः भौतिकाच्याच उपभोगात अडकलेले असतात. अशांचे मन महाप्रबळ होते आणि त्यांची आयुष्यात मनमानी सुरू होते आणि ती अनंत काळ सुरूच राहते, कारण भौतिकाच्या प्रवासाला शेवटचा थांबा नाही. ज्या जन्मी ते भौतिक विस्मृतीची कला आत्मसात करतात, त्या जन्मी त्यांची यामधून सुटका होते. आयुष्याचा प्रवास संपतो आणि जीवनाची यात्रा सुरू होते. भौतिकाच्या पांघरुणातून आत्मज्ञान बाहेर येते. ही यात्रा यथाकाळी ताओच्या साक्षात्काराने सुफळ संपूर्ण होते. जीवनाची इतिश्री होते. हेही महा आश्चर्य पाहण्यासारखे आहे. वैश्विक आत्मज्ञान क्षुद्र अशा भौतिक स्मृतीने आच्छादिले जाते. इतकी महाघातक अशी माया भौतिक स्मृतीत आहे. ही भौतिकाची माया दुस्तर आहे. क्षुद्र ढगांनी ते झपुंज सूर्य झाकला जातो, परंतु हलक्याशा वाऱ्याने ते ढग दूर होतात. यास्तव योगसाधना उपासना करून ही भौतिकाची माया सतत दूर ठेवावी. त्या योगे भौतिक स्मृतींचे विस्मृतीत रूपांतर होते आणि त्याची जागा ताओ स्मृती घेते. ही स्मृती भौतिक आयुष्याच्या प्रवासाचे ताओ यात्रेत रूपांतर करते. ही मुक्तीची यात्रा असते. स्मृती विस्मृती भाग 2. लाओत्से ओवीत पुढे सांगतो की ज्ञानतृष्णा असलेला दिवसेंदिवस शिकण्याचे उद्दिष्ट बाळगून असतो. ताओची तृष्णा असलेला दिवसेंदिवस विस्मृतीत जायचे उद्दिष्ट ठेवतो. भौतिक ज्ञान सप्तरिपू निर्माण करते. ज्ञानीला ज्ञानाचा अभिमान, अहंकार असतो, घमेंड असते. त्याचे पांडित्य त्याला परमात्म्यापासून दूर ठेवते, कारण त्याच्या ज्ञानाशिवाय त्याच्यासाठी अन्य काही मोठे असूच शकत नाही. तो परमात्म्याचा पुरावा मागतो. स्वतःला इतका ज्ञानी समजत असूनही त्याला इतकी साधी सोपी सरळ गोष्ट उमजत नाही की त्याचा स्वतःचा जिवंतपणा हाच परमात्मा असलेल्याचा पुरावा असतो, परंतु तो त्याने शोधून काढलेल्या कक्षेबाहेर येऊ शकत नाही. त्याला चांगले माहीत असते की तो येथे उपलब्ध असलेल्या वस्तूंचीच मोडतोड जोड करत असतो. यामुळे जेव्हा तो वैज्ञानिक चेतना शोधून काढतो तेव्हा त्यासाठी येथे मूलभूत चेतना उपलब्ध असायलाच पाहिजे.
ती मूलभूत चेतना म्हणजेच महाचैतन्य परमात्मा आहे, ताओ आहे. बाह्य वस्तू, बाह्य ज्ञान कधीही अंतःकरणापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण बाह्य गोष्टींना झिरपायची कला अवगत नाही. कोणतीही बाह्य वस्तू बाहेरच्या बाहेर वापरली जाते, वापरून ती झिजते आणि बाह्य विश्वात ती लय होते. याचा दुष्परिणाम असा होतो की या बाह्य वस्तू सर्व काही बाहेरच राखून धरतात. कोणतीही गोष्ट अंतःकरणापर्यंत जाण्यासाठी या बाह्य वस्तू अडथळा ठरतात. यावर एकमेवाद्वितीय उपाय असतो की बाह्य वस्तू जगत वापरले की ते स्मृतीत जतन न करता ते विस्मृतीत लय व्हायला पाहिजे. हे साध्य होण्यासाठी बाह्य वस्तू जगताच्या उपभोगाने तृप्ती होणे गरजेचे आहे. अतृप्तीमुळेच स्मृती चालवत ठेवल्या जातात. बाह्य वस्तूंपासून तृप्ती तेव्हाच मिळते जेव्हा त्यांचा उपभोग देहधर्मापुरता मर्यादित होतो. असा उपयोग तेव्हाच सीमित होतो जेव्हा स्मृतीत फक्त ताओचीच अनन्य तृष्णा असते. स्मृतीत केवळ ताओचीच तृष्णा तेव्हाच असू शकेल जेव्हा तन मन बुद्धी ताओच्या चरणी सेवेला रुजू होईल. त्यासाठी भौतिक पांडित्य न पाजळता योग साधना उपासना करून ताओ ध्यास घ्यावा. असा ध्यास तेव्हाच लागेल जेव्हा स्मृतीतून भौतिक संग्रह नष्ट होतील. कसलाही संग्रह करू नका, अपरिग्रहित रहा. त्या योगे सर्व भौतिक विस्मृतीत जाईल. साधी राहणी तुम्हाला भौतिक संग्रहापासून परावृत्त करील. भौतिक पांडित्य पाजळण्यापेक्षा आध्यात्मिक प्रज्ञा प्राप्त करावी. भौतिक पांडित्य स्वतःचीच विस्मृती करते. हे तर महाअज्ञान आहे, महापाप आहे, आत्महत्या आहे. देहधर्मापुरते भौतिकात राहावे, बाकी मौन असावे. पंचज्ञानेंद्रिये आवरून ध्यान लावावे. बाह्य भौतिक प्रकाशाने अंतःकरणात काळोख होतो, परंतु अंतःकरणातील तेजाने अंतर्बाह्य दिव्य प्रकाश फैलावतो. आपली शब्दजंजाळातून सुटका होते. आपण शब्दातीत ओंकारमय होतो. तेथे पलीकडे ताओ असतो. हरि ओम.